वतु वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दनं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरु श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरु। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। दंडवतो। नामस्मरणाचे महत्त्व व नामाचे 10 टाय म्हणजे फायदे कोणते या विषयावर आपण निर्माण करत होतो। तर परमेश्वर ज्या वेळेस पृथ्वीवर अवतार घेतात, अव्यक्तापासून व्यक्त होतात, त्यावेळेस परमेश्वर आधी काय करतात, निराकारापासून नाममूर्ती म्हणजे निराकार जो परमेश्वर आहे, जो आपल्या धामामध्ये वरती आहे, त्या परमेश्वराला तिथून ज्या वेळेस त्या स्वरूपापासून त्यांना साकार व्हायचं असेल, तिथून ते नामाचा स्वीकार करतात आणि मूर्तीधारी होतात। म्हणजे मनुष्याची मूर्ती कशी धारण करायची ते मूर्तीचं वर्णन वगैरे असतं, ती सुंदर मूर्ती। तर त्या निराकारापासून नाम आणि मूर्तीचा इथं उल्लेख होतो। म्हणजे परमेश्वर जे नाम आहे, परमेश्वराचे नाम, त्या नामाचा स्वीकार त्या निराकारापासून स्वरूपापासून त्यांचा उल्लेख असतो। म्हणून नामेला फार मोठा अभिमान सांगितला आहे। म्हणून साकारा निराकाराला नामाची कारण आहे। म्हणजे निराकार आणि साकार या दोघांना जर कधी निराकाराला प्राप्त करायचे असेल, परमेश्वराला प्राप्त करायचे असेल, आणि तो साकार जो परमेश्वर अवतार येतो त्यालासुद्धा नामच कारण आहे, आणि निराकाराला प्राप्तीलासुद्धा नामच घेऊन जाणार आहे। म्हणजे ईश्वराचं नाम हे खूप श्रेष्ठ आहे आणि तेच आपल्याला परमेश्वराला प्राप्ती करून देणार आहे। त्याला उदाहरण दिलेलं आहे की नामस्मरण का करायला पाहिजे। कारण ज्या टायमाला पहाट गाण भाट म्हणजे पहाटेच्या वेळेस जसे वासुदेव वगैरे असे पहिले लोक राहायचे किंवा ब्राह्मण लोक राहायचे, हे ज्या वेळेस ते ज्या लोकांकडं मागायला जायचे त्यांची ती स्तुती करायची आणि स्तुती केल्यानंतर ते लोक त्यांना काहीतरी दान द्यायचे। तशा प्रकारे राजाजवळ जर कधी एखादा भाट असला, त्या राजाची जर स्तुती केली त्यांनी, तर स्तुती केल्यानंतर तो राजा प्रसन्न होऊन त्यांनासुद्धा काहीतरी देतात। म्हणजे त्यांचं नाम उच्चार करतात आणि त्या नामाने त्यांचं वाहवा करतात। त्यावेळेस ते सुद्धा प्रसन्न होऊन देत असतात। म्हणून द्यावे द्यावे ऐसे पूजे, म्हणजे त्यांनासुद्धा द्यावं असं का, म्हणून त्यांनी स्तुती केली त्याची, आणि स्तुती केल्यामुळे सुद्धा त्यांना मिळालेलं आहे। तर असं ते मिळतं। तसं परमेश्वरसुद्धा ज्यावेळेस परमेश्वर ब्रह्मविद्या शास्त्र निरूपण करतात, ज्यावेळेस शास्त्र सांगतात, त्यावेळेस सुरुवातीला नामाचंच उच्चारण करतात। म्हणजे परमेश्वराचे जे शास्त्र आहे, ब्रह्मविद्या शास्त्र, जे जरी सांगायचे असेल त्यावेळेस त्यांनी सुरुवातपासून नामच सांगितलेलं आहे। नामाचा म्हणजे पंचकृष्ण पंचनाम असंच त्यांचा उच्चार आहे स्वामींच्या सांगण्याचा। ते नाम उच्चारलं तर त्या नाम उच्चारल्यानं ब्रह्मविद्यानंतर सांगतात, मग नाम उच्चारल्यानं काय फायदा झाला, तर नाम उच्चारले द्रौपदावशे, म्हणजे द्रौपदी जी होती त्या द्रौपदीने नामाचा उल्लेख केला। जय कौरवी अवकडा केली, ज्यावेळेस कौरव होते त्या कौरवांनी काय केलं की यांना दूत खेळून हरवलं पांडवांना, आणि त्यावेळेस द्रौपदीलासुद्धा त्यांनी गाण ठेवण्यात आली। तर पांडवांनी ते दूत खेळल्यामुळं त्या स्त्रीलासुद्धा त्यांनी गाण ठेवली, आधीन झाली। आणि त्यानंतर तो जो कौरव दुर्योधन होता, त्याने दुःशासनाला सांगून तिला जेव्हा आणलं भरसभेमध्ये, आणि त्यावेळेस भरसभेत आणल्यानंतर तिला जेव्हा तिची साडी सोडण्याचे सुरू झालं, त्यावेळेस तिने शेवटी जिचे काही नाते गोते वगैरे परिवार वगैरे तिचा स्वतःचा सर्व काही आजोबा पंजोबा चाचे काके हे सर्व त्यांनी तिच्याकडं पाहिलं, पण कोणीही मदत केली नाही। त्यावेळेस तिने सर्वांकडं पाहून तिला शेवटचा श्वास संपला की आता माझं कोणी नाही, त्यावेळेस तिला श्रीकृष्णांची आठवण झाली आणि मग तिने श्रीकृष्णांचं नाम उच्चार केला, आणि त्यावेळेस नाम उच्चारल्यामुळं तिचं रक्षण केलं। श्रीकृष्ण महाराजांनी तिला साड्या पुरवून तिचं रक्षण केलं, आणि त्या रक्षण केल्यानंतर त्या नामामुळे एवढी ताकद झाली की या द्रौपदीची जी काही इज्जत जाणार होती तिच्यामुळे देवाने तिचा अभिमान घेतला आणि त्या नामानेच
या कौरवांचा सुद्धा संहार झालेला आहे. तर असं हे नाम फार महत्त्वाचं आहे. नाम उच्चारल्यानं अभिमान देवाला आला आणि त्या अभिमानामुळे त्या द्रौपदीचं रक्षण केलं. त्यानंतर दुर्वास ऋषीसुद्धा शीक लावलेली, म्हणजे त्यालासुद्धा शिक्षा पण केलं. दुर्वास ऋषी ज्यावेळेस दुर्वास ऋषीला दुर्योधनाने ज्यावेळेस बोलवलं जेवण्याकरता, त्यावेळेस दुर्वास ऋषीसुद्धा जेवण्याकरता जेव्हा गेले, त्यावेळेस त्या दुर्वास ऋषीला त्यांनी सांगितलं की पांडव वनवासामध्ये गेलेले आहेत, त्यांच्याकडे तुम्ही काहीतरी मागा जेवण का. आणि मग आशा करत असताना दुर्वास ऋषींनी त्या दुर्योधनाचं ऐकलं आणि रात्री 12 वाजता वनवासामध्ये पाची पांडव आणि द्रौपदी आणि कुंती हे सर्व परिवार तिथं होतं, वनवासात फिरत होते. त्यावेळेस दुर्वास ऋषी त्या ठिकाणी आले आणि रात्री 12 वाजता येऊन त्यांना ते उठवतात, परंतु ते सर्व झोपलेले होते. म्हणून द्रौपदी उठली आणि विचारते म्हणे काय झालं. तर मी दुर्वास ऋषी आहे आणि मला भोजन पाहिजे, मला भूक लागलेली आहे, मला जेवण पाहिजे. तर अशा म्हणून त्यांनी त्या दुर्वास ऋषींनी पांडवांची परीक्षा पाहिली. त्यावेळेससुद्धा द्रौपदीनं त्यांना सांगितलं की तुम्ही आंघोळ करून या, मी तोपर्यंत स्वयंपाकाचं पाहते. तर त्याच वेळेस तिने श्रीकृष्णांचं नामोच्चार केला आणि श्रीकृष्णांचं नामस्मरण केल्यामुळे श्रीकृष्ण महाराज हाजीर झाले. आणि श्रीकृष्ण महाराज हाजीर झाल्यानंतर त्या प्लेटीमध्ये जो काही कण होता अटकलेला भाजीचा तो खाल्ला आणि सर्वांचं त्या दुर्वास ऋषींना जे काही भोजन होतं ते दिलं. आणि नंतर दुर्वास ऋषीचं जे काही त्यांनी वाईट जे लोकांकडून जे ऐकलं होतं, म्हणजे दुर्योधनाकडून जे ऐकलेलं होतं संगतीमुळे, तर त्यांना चांगली बुद्धी आली आणि त्यावेळेस श्रीकृष्ण महाराजांना ते दंडवत प्रणाम करतात आणि श्रीकृष्ण महाराज त्यांना सांगतात की असं तुम्ही परीक्षा पाहण्यासाठी आले या ठिकाणी, असं त्यांना काय दिली, शिक्षा पण केलं. दुर्वास ऋषींनासुद्धा शीक लावली. आणि म्हणून जो पांडवांना श्राप येणार होता, जर तर दुर्वास ऋषीला जर कधी अन्नदान दिलं गेलं नसतं तर जो श्राप आला असता त्याच्यामुळे पांडवांचा विनाश झाला असता, असा श्राप झाला असता, तर तो सुद्धा श्रीकृष्णांच्या नामस्मरणानेच तो श्रापसुद्धा परत आला. म्हणजे याचा अर्थ की नामानेच त्यांचं रक्षण झालं आहे सुद्धा. इथं तरी नामे आपल्या ऐश्वर्याच्या टिळा लावला, म्हणजे तिथं ऐश्वर्याच्या टिळा लावला, तिथं रक्षण केलं त्या श्रीकृष्ण महाराजांनी. त्या द्रौपदीने श्रीकृष्णांचं नाम उच्चारलं म्हणून नामाचा एवढा मोठं सहकार्य आहे. तिथं किती मोठं संकट येऊ द्या, एवढं मोठं सहकार्य आहे त्याच्यामुळं. म्हणून नामस्मरण केल्यानं फार मोठं आहे. म्हणून नामस्मरणामध्ये एवढं काही ताकद आहे आणखी, की ज्यावेळेस संहार जर होणार असेल, महासंहार होणार असेल, तर त्यावेळेस ज्ञानिया जर इथं असेल, ज्याने नामस्मरण केलं, ज्याने आचार केलं आहे, असं तो परमेश्वराचं जर नामस्मरण केलं असेल तर सुद्धा संहारसुद्धा थांबवला जातो. एवढं मोठं ज्ञान या स्मरणामध्ये, एवढं मोठं महात्म्य आहे, महत्त्व आहे. म्हणून नाम सर्वांना तारक आहे. म्हणून नामाचे 10 टांग सांगत असताना नामे वेद, नामे बोध, नामे अनुसरण, नामे स्मरण, नामे सकळ निरोध परिहरी, नाम वाजत वारा धरी, नाम पडते आकाश धरी, नामे येते विघ्नहरी, नाम साह्या ते करी, नाम प्राप्ती ते करी. असे नामस्मरणाचे 10 फायदेसुद्धा सांगितलेले आहेत. आपण तर ते ऐकले आहेत. तर अशा प्रकारे या नामस्मरणाचं महत्त्व आणि नामस्मरणाचे जे काही फायदे आहेत ते इथं आपण ऐकलेले आहेत. म्हणून नामस्मरण सतत करायला पाहिजे, कारण नामस्मरणानेच सर्व गोष्टी घडणार आहेत. नामस्मरणाने आपण यांच्यामध्ये ऐकलं की ज्यावेळेस ते नाम उच्चारले साधा ईसाने, त्यावेळेस गंगेमधून बुडत असताना त्या नामानेच तारलेला आहे का नाही. ज्यावेळेस चांगे भट्टाने मांगरोळ फिरला, नामाचा उच्चार केला तर ईश्वर त्यांच्याजवळ आला. त्यानंतर दायंबाला ज्यावेळेस पाठवलं तेव्हा त्यांनी स्वामींचं नाव उच्चारलं, म्हणून शिडीचेनी वेखे ज्या देवता आलेल्या होत्या त्यांच्यापासूनसुद्धा त्यांना रक्षण केलं. त्यांच्या देवतांच्या क्षोभापासूनसुद्धा त्यांचं दायंबाचं रक्षण झालं. ज्यावेळेस सराडाला हौसा राहत होती त्यावेळेस तिथं ज्या काही तिच्या मैत्रिणी होते त्या तिथं आल्या आणि चक्रधर असं नाव उच्चारलं आणि त्या नाम उच्चारल्यानंतर त्यांना जो घडला अविधी होता तो सुद्धा परिहार झाला आणि ती विपरीत बुद्धी जाऊन थोरी तिच्यामध्ये आली.
हे नामाचंच कारण आहे. म्हणून नामस्मरण केल्यानं, नाम उच्चारल्यानं इतकं मोठं महत्त्व प्राप्त होतं की देवसुद्धा आपल्या जवळ येतो आणि देवाची जी काही खंती आपल्यावर आली तीसुद्धा दूर होते. देवाला आपल्याबद्दल जे काही घृणता निष्पन्न झाली आहे ते सुद्धा दूर, कर्माचा नाश करतात परमेश्वर. म्हणून अशी आरती उत्पन्न होऊ द्यावी पाहिजे. म्हणून त्या जसं औसाला गेलेली होती सोडून, तर तिला आरती उपडली त्या नाम ऐकल्यानं आणि ते जे जागा होती ती सोडली आणि स्वामींच्या भेटीला आली. तर असा तिने जे काही स्वभाव होता त्याचा त्याग केला आणि परमेश्वर स्वानुकूळ होऊन सौम्य आले, तिला घेण्यासाठी परमेश्वर आले. असा हा नामाचा महिमा आहे. म्हणून ती सन्निधानाला योग्य झाली. असं नाम साह्याते करी, म्हणजे त्याला परमेश्वर नाम साह्य करतात. जर आपल्याला कधी काही आपण जर ईश्वराला सोडून दिलं असेल, ईश्वराचं नामस्मरण करत नसाल, परंतु आपण जर प्रयत्न केला आणि आपण जर परमेश्वराचं नामस्मरण केलं तर परमेश्वराची जी आपल्यावर खंती आली होती तीसुद्धा जाऊन परमेश्वर आपल्याला सहकार्य करतात. ज्यावेळेस रुक्मिणी औसाने श्रीकृष्णांचं नाव ऐकलं भरसभेमध्ये, ज्यावेळेस श्रीकृष्णांचं वर्णन चालू होतं आणि श्रीकृष्णांचं नाव ऐकलं त्यावेळेस तिने सर्व अष्टभोगांचा त्याग करून दिला. इतकं त्या नामाचा तिला आवडी वेध झाला आणि त्या आवडीच्या वेधामुळे तिचा अवस्था प्रगतली आणि तिला ज्या हातामध्ये जे काही पाणी देत होते, विडा देत होते, ते सुद्धा जळून जात होता. असा त्या नामाचा महिमा आहे. आणि श्रीकृष्णांचा इतका वेध लागला, आवडीरूप वेध लागला आणि त्यांना श्रीकृष्ण प्राप्त करून घेतला. अशा प्रकारे हे नाम फार महत्त्वाचं आहे. या नामामुळे सर्व काही परमेश्वर रक्षण करतात. म्हणून नाम तारी बाकी सब दुकानदारी. ईश्वराची प्रवृत्तीसुद्धा या नामस्मरणामध्ये केंद्रित होते. म्हणून नाम आठवायला पाहिजे, स्मरण करायला पाहिजे. जर असं नामस्मरण केलं, चिंतन केलं, परमेश्वराचं शास्त्र आठवलं, वस्तुस्मरण केलं, तर असं परमेश्वराचं सतत जर आठवण करत राहिले, तुम्ही नामस्मरण करत राहिले, तर तुम्हाला या संसारापासून नक्कीच तुमचं जन्ममरणापासून तुमची सुटका होईल आणि परमेश्वराला प्राप्तीला तुम्ही नक्कीच जाणार. म्हणून नामस्मरणाचं महत्त्व आणि फायदा फार मोठा आहे. म्हणून या भागामध्ये आपण नामस्मरणाचं महत्त्व आणि फायदा ऐकलेला आहे. तर पुढच्या भागात पुढचं आपण घेऊ. दंडवत हो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.